TCS महिला कर्मचाऱ्यांचं शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये नवा खुलासा झालाय। पीडित तरुणीला झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून त्यांचं धर्मांतर करण्यात येत होतं अशी गोष्ट आता समोर येतेय। धर्मांतरणासाठी झाकीर नाईकच्या व्हिडिओंचा वापर होत होता। झाकीर नाईकचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत। पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये झाकीर नाईकच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, झाकीर नाईकच्या नावाचा उल्लेख देखील या आरोपपत्रामध्ये करण्यात आल्याचं आता समोर येत आहे। कशा प्रकारे या व्हिडिओचा वापर होत होता? ज्या कंपनीतील पीडित महिला तरुणी समोर येत आहेत, त्यांच्या बाबतचे गुन्हे हे आरोपींवर दाखल करण्यात आलेले आहेत। तर या महिलांचं तरुणींचं मतपरिवर्तन कसं करायचं, मग त्यांना काही वेगवेगळे कुराणामधले काही संदर्भ सांगण्यात आलेले होते, त्याचबरोबर काही व्हिडिओज दाखवण्यात आलेले होते। त्यामध्ये झाकीर नाईकच्या व्हिडिओचा देखील समावेश होता। झाकीर नाईक ज्या पद्धतीने धर्मांतरासाठी किंवा मतपरिवर्तनासाठी त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध आहेत यूट्यूबवर किंवा इतर ठिकाणी, तर ते सर्व व्हिडिओ दाखवले जात होते। या संदर्भात पोलिसांना सुरुवातीपासूनच कुणकुण होती, माहिती मिळालेली होती। यातलेच काही व्हिडिओ हे डिलीट देखील करण्यात आलेले होते। पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून डिलीट केलेले व्हिडिओ ज्यावेळेस पुन्हा एकदा रिकव्हर केले, त्यावेळेस हा संपूर्ण डेटा समोर आलेला होता। जी पहिली पीडित महिला होती त्यासह इतर पीडित महिलांच्या मोबाईल चॅटिंगच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकरण आता उघडकीस आलेलं आहे आणि त्यामुळे आता हे प्रकरण झाकीर नाईकपर्यंत जाऊन पोहोचले। आता या संदर्भात पुढची कारवाई नेमकी पोलिसांच्या माध्यमातून काय केली जाते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नक्की, धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीबद्दल।